बाबासाहेबांनी का देव नाकारायला सांगितले? बघा, लक्ष्मीला त्यांच्या पेढा टाकला, लक्ष्मी खुश, साखर टाकली खुश, आणि इकडे 17 रेड्या कापलं तर देव खुश नाही. बकऱ्याचं, कोंबड्याचं, रेड्याचं तेवढं द्यावं आम्हाला, आणि साखरेचं पेढ्याचं त्यांना. पेढ्याच्या खर्चात रेडा येतोय का? साखरेच्या खर्चात बकर कोंबड येते का? पूर्वाश्रमाची महाराण आताचे बहुत का प्रगत केली त्यांनी? देव नाकारले तो पैसा शिल्लक राहिला, आणि राहिलेला शिल्लक पैसा पोराच्या शिक्षणावर गेला, आणि म्हणून त्यांची पोरं द्यायची, DSP, कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री झाली. मांग देवातच अडकली. महाराणी बाबासाहेब म्हटले देव टाका. महाराणी पोत्यात भरलं, नदीला सोडलं, मांगाने वताला जाऊन अडवलं आणि घरात आणून बसवलं. देव असतं तर महारांचं वज वाटोळ व्हायला पाहिजे होतं. व्हायला पाहिजे होतं का नाही? उलट झालंय. ज्यानं देव टाकलं ते खुश आहे, आणि देव घरात आहे तीच सगळ्यातच आहे. माझ्या बांधवांनो, हे बदलूया. देवाचा लय नाद करू नका माझ्या आई बहिणीनो.